मित्रांनो, कामाची घाई तर चालूच असते. आईला सणावाराला गावाकडे नेणं सुद्धा एका मुलाचं कर्तव्य आहे, हे मला जाणवलं. तेव्हा आईला घेतलं, पूर्ण फॅमिलीला घेतलं, सोबत आणा पण होती. आणाला घेणं गरजेचं होतं मित्रांनो, कारण कसं आहे, मुकं जनावर आपण लोकांच्या भरोश्यावर टाकून नाही जाऊ शकत आणि आपण तिला घरी पण एकटीला सोडू शकत नव्हतो. त्यामुळं तिला पण घेणं गरजेचं होतं. ती सुद्धा रुबाबात बसली गाडीमध्ये. पुढच्या सीटावर बसायची, तिला हौस असती. कायम खिडकीतून तोंड बाहेर काढणं तिची हॉबी आहे. लोकांकडे बघणं. तिला लोकं खूप आवडतात गर्दीमध्ये बघायला आणि तिला सुद्धा कळालं, की वावर म्हणजे पॉवर. आपल्याला सुद्धा वावर घ्यावा लागणार आहे असं आम्हाला जाणवलं. त्यामुळे ती खिडकीतून बाहेर बघत होती. कुठं चांगलं वावर भेटते. शेवटी लय गार हवा लागल्यामुळे तिने आतमध्ये वळून बघितलं पाठीमागं आमच्याकडे. म्हणलं काय चाललंय काय कळेना बाबा. अन्नाच्या नाकातून पाणी गळायला लागलं. शेवटी ती दमली. मागं-पुढं, मागं-पुढं, मागं-पुढं करत होती गाडीमध्ये. आता शेवटी विसावा घेतला तिने, जरा झोप काढली. मित्रांनो, तुम्ही सुद्धा ऑब्झर्व्ह केलं असेल कधी, की आपण जर बाहेर कुठं निघालो, आपल्या घरचा जर प्राणी आपण घेऊन चाललो असेल, तर त्याला सुद्धा आपल्याला थोडं थांबावं लागतं, कुठेतरी विसावा घ्यावा लागतो. मग आम्ही मस्तपैकी आमचं दरवेळेसचा स्टॉप आहे नवनाथ मिसळ. तिथं थांबलो. नगर रोडला फेमस हॉटेल आहे नवनाथ मिसळ. तुम्ही सुद्धा या मिसळचा आस्वाद घेऊ शकता जर तुम्ही नगर रोडने कुठे जात असाल. मस्त त्या ठिकाणी भेळ सुद्धा खूप सुप्रसिद्ध आहे. आम्ही मस्तपैकी भेळ मारली. आमच्या आजीनी त्या वेटर दादाला मस्तपैकी एक ॲडवाइस दिली, असं-असं आम्हाला एक मस्तपैकी छान मिसळ तर्री मारून दे. मस्त तर्री मारून मिसळ आली, आमची ऑर्डर आली. तोपर्यंत आम्ही वेट करत होतो. तोपर्यंत मस्त गप्पा रंगल्या होत्या. आता असं करायचं, तसं करायचं. आजीबाईंनी मस्तपैकी मिसळची चव घेतली. मस्तपैकी रिव्ह्यू दिला, की आजीबाई म्हणली, "छान आहे." मग आम्ही सर्व भिडलो. मस्त मिसळ मारली. आमची अनानी आजीबाईला बघून तोंड वाकडं केलं. म्हणली, "तुम्ही मिसळ खाताय, आमच्यासाठी काय?" मग तिच्यासाठी आम्ही मस्तपैकी एक पार्लेचं बिस्किट. जेव्हा बिल द्यायची बारी येते, त्यावेळेस तुमचा सुद्धा भाऊ असा पार्किंगमध्ये येऊन चहा पितो का? मला सांगा नक्की कमेंट करून. त्याला बिल केलेलं कळलं, बिल पेमेंट पे झालेलं कळलं वाटतं. मग त्यांनी मस्तपैकी चहा पिऊन मोकळा झाला आणि पटकन येऊन गाडीत बसला. आता आम्ही एक छोटीशी मज्जा करू म्हणून आम्ही अनाला एकटीला गाडीत सोडलं आणि आम्ही गाडी पुढे घ्यायला लागलो. बाकी सगळ्यांना मागे घेतलं. मम्मी तिला टाटा करत होती गाडीतून पाठीमागून, पण ती वळून-वळून मागे बघू लागली आणि भोकू लागली. तिला सुद्धा सर्व लोकं सोबत हवे असतात आणि ती कायमच तिला लोकांचा खूप लळा आहे एकदम. म्हणजे माणसं जर नसेल गाडीमध्ये तर तिला अजिबात करमत नाही. नुसती मागं-पुढं, मागं-पुढं, मागं-पुढं करत होती. आजीबाईला सोडायची वेळ आली. आजीबाई आमची तिच्या भावाकडे जाणार होती दुसऱ्या गावाला. बस स्टॉपमध्ये आजीबाईला सोडायची वेळ आली. त्यावेळेस ती पण गाडीच्या बाहेर आली आणि एकदम इकडे-तिकडे पळायला लागली बस स्टॉपवर. आता इथून आजीबाई तिच्या भावाकडे जाणार होती. मग थोडंसं मी नर्व्हस झालो. म्हणलं आमच्या आजीला ड्रॉप करतोय, तर आणा पण खूप उदास झाली आणि आणा तिच्या पाठीमागं जाऊन तिच्या सीटावरती बसली. मग माझ्या भावाने तिला उचलून आणली आणि परत गाडीत बसवली. इथे माझी मम्मी थोडे करदुरे वगैरे मामासाठी घेणार आहे आणि आणा तर नाराजच होते. आणा आजी सोडून गेली, त्यामुळे आनाचं मन उदास झालं. त्यानंतर आम्ही मामाच्या घरी जाण्यासाठी निघालो. तर केळं आणि थोडीशी मिठाई वगैरे घेतली. मस्त एन्जॉय करत-करत आम्ही गाणे म्हणत-म्हणत छानपैकी अ, रस्ता कट करत होतो आणि पुढे चाललो होतो. तर अना थोडी नर्व्हस होती. आजीबाई आम्हाला सोडून दुसऱ्या गावाला गेली. त्यामुळे अना थोडी नर्व्हस झाली आणि शांत बसली एका जागेवर. हे बघा मित्रांनो, लाल परी रस्त्याने जाता-जाता ज्यावेळेस लाल परी बघतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या जुन्या आठवणी ताज्या होतात, की आपण सुद्धा लाल परीने खूप प्रवास केलेला आहे आणि आता तर कुठेतरी जाऊन आपण स्वतःची गाडी घेऊन गावाला येऊ शकतो. तर खूप समाधान वाटतं मित्रांनो, की आज कुठेतरी आपण या कंडिशनवरती आलोय, की आपण आपल्या आभाळ आलेलं होतं, तर गाडीतून अजूनच मूडमध्ये आणि आली. जरा तिला आळस पकडला थोडासा. झोपायला लागली होती. त्रास झाला. त्रास म्हणजे त्रास नाही, खूप एन्जॉय केलं. आरडाओरडा, ह्याव-त्याव नुसतं इकडून-तिकडे गाडीमध्ये उड्या मारत-मारत तिला खूप एन्जॉय करायला लावलं. आणि गावाकडे ज्यावेळेस आपण असं दृश्य बघतो, शेतातली लोकं मस्त काम करतायत, गायी चारतायत, तर खूप म्हणजे ज्यावेळेस शहरातून गावात येतो त्यावेळेस फारच मजा येते. आणि बघा अना परत मस्ती करायला तयार झाली बघा. अनाचं कसं आहे माहिती आहे का? अनाचं प्लॅनिंग चालू आहे सध्या मस्तपैकी एखादा एकर घ्यायचंय. जास्त नकोय तिला, पण तिला खेळण्यासाठी, फिरण्यासाठी फक्त एखादा एकर घ्यायचंय. तिला खूप आवड आहे मस्तपैकी रानात मोकळ्या मनाने फिरायची. कारण रानात फिरायची मजाच वेगळी आहे बघा. आता ती घराच्या जवळ-जवळ यायला लागली का ती अशी गाडीच्या खाली तिने खिडकीतून उडी मारली आणि पळत सुटली बघा. कसं आहे आणि वावरा-वावराने पळायला लागली बघा ती. हातात सापडाना. तिला बस-बस म्हणते गाडीमध्ये, पण काही बसायला तयार नाही. नुसती धावत सुटली. तिला खूप आवडतं असं मोकळ्या रानात पळायला. आणि जी पळायला लागली ती आमच्या हातालाच लागली नाही. परत तिला आणा, आणा, आणा करून-करून आम्ही दमून गेलो पार. शेवटी ती पाण्याच्या ठिकाणी थांबली. मस्तपैकी पाणी पिलं तिने. मला माहिती होतं ती पाणी पिणार. खूप धावली, खूप पळाली. नरडं-कोरडं पडलं तिचं. आणि मस्तपैकी परत आम्ही तिला चल, चल म्हणतोय, पण काय नाही. गाडी आम्ही शेवटी पळवली होती. गाडीच्या मागे-मागे पळायला लागली आणि गाडीमध्येच आडवी यायची.
खूप एन्जॉय करत होते आणि आमची आज आज तिला एकदम मन मोकळं झाल्यासारखं वाटायला लागले. तिथे 4 भिंतींमध्ये कोंडून शहरामध्ये तिला जमत नाही. आता मोकळं रान भेटलं का नुसती पळत सुटते मग ती. शेवटी पप्पाला गाडीतून उतरावं लागलं आणि पप्पांनी शेवटी तिला मगाशी जसं भावाने उचलून आणलं होतं, तसं शेवटी पप्पाला नाईलाजाने तिला उचलून गाडीमध्ये टाकावं लागलं. हे बघा एकदम एकदम तिला उचलून गाडीमध्ये टाकलं पप्पांनी मस्तपैकी. परत एकदा तिला उचलून गाडीत घ्यावं लागलं. तिला काय आज एकदम म्हणजे पूर्ण चारी दिशा म्हणतात ना, चारी दिशा चारी दिशेने धावा, धावा, धावा असं वाटतं तिला धावा, धावा. आणि माझे आजोबा अण्णा अण्णा आम्हाला अर्ध्या रस्त्यात घ्यायला आले. म्हणले मस्तपैकी इथं थोडा रस्ता शेतात लोकांनी नवीन-नवीन बांध मारलेत. म्हणले तुम्हाला घ्यायला आलो. मग अण्णा घ्यायला आले. मस्तपैकी गाडी लावली आपण पार्क केली आणि हे आलो टाणटाणा. मस्तपैकी आमची गाई आहे ही गावामध्ये खूप छान आहे. हे बघा, हे बघा. हे असं गाव आहे आमचं मस्तपैकी. आजीबाई आमच्या शहरात राहिल्या आणि आम्ही गावात आलो. ही माझी बहीण जी मस्तपैकी गरम-गरम चपात्या करायची. एक भाऊ घरी येणार दिवाळीला आतुरता असती ती तिच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होती आम्हाला मस्तपैकी.